मस्त आपला नाश्ता होतोय आता. आणि मला साडी घालून गाडी चालवायला ना विशेष भारी वाटतं. हो आमची कधीच झाली. ते ग्लास पण माही आपल्याकडे आहेत. ओ सोन्याचं टोप, माईचं सोन्याचं टोप. आणि माईचं सोन्याचा कप ग कुठे आपण चांदीचं पण नाही. पाल येते म्हणून हॅलो हाय. आणि आजची आपली भाजी बघताय. येस किवावरची मच्छी मी पहिल्यांदा खाते. पप्पानी ह्या आधी आय गेस एक दोनदा खाले. ही फर्स्ट टाइमच आम्ही खातोय. काल आम्ही गेलेलो पण आम्हाला भेटली नाही. मग पप्पा आज सकाळी गेलेले सो त्यांना भेटली आणि मस्त आपला नाश्ता. हॅलो गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज फार दिवसांनंतर आम्ही सागाव्याला आलो आणि खूप दिवसांनंतर मी ब्लॉग पण करते. मला वाटतं हितू गेली 30 तारखेला आय गेस आणि त्याच्यानंतर व्हिडिओज बनवले नाहीयेत, मिनी ब्लॉग्सच करते. सो आजचा हा मोठा ब्लॉग जसा तुम्हाला आवडतो सागाव्याचा फुलपाखरू. जस्ट आमचा नाश्ता झालाय. मस्त आज किवावरची मच्छी होती आणि पहिल्यांदा खाली ह्या सीझनची. आणि मी आणि पप्पा आता चाललोय गोवाड्याला मटण आणायला. मस्त आज संडे आहे तर संडेचा बेत. आणि पितळेचं माईने खूप सुंदर भांडं आणलंय. मी आल्यावर तुम्हाला दाखवते. त्याचं आज उद्घाटन पण करायचंय. त्याचं पण आज मस्तपैकी मटणाची भाजी करूया. आणि आज इतका आवाज चाललाय पक्ष्यांचा पण छान वाटतं. चलो. आणि व्हिडिओग्राफर पप्पा होते. सो मी आणि पप्पा आता मस्त चाललोय. उत्तर प्रदेशला गेलेलो. हा तिथे ना ह्या हंडीत जे आता तू सांगितलं ना, ती हंडी, त्या हंडीमध्ये मटण बनवलं होतं. म्हणून ती हंडी इतकं सुंदर लागतं ना. ते छान तुम्हाला मी दाखवते नंतर आली की. हॉटेलमध्ये वगैरे जनरली म्हणजे थोडंसं चांगल्या हॉटेलमध्ये जर आपण गेलो ना तर आपण बघतो अशी भांडी आणि ते छान वाटतं. ते बघायला पण खूप सुंदर वाटतं. माईने ॲक्च्युली पालघरची आपली जी भांडी होती ना बरीचशी आपण इथे तर आणलीच नाही कारण की इथे ऑलरेडी होतं. आणि जी दहिसरला सगळी भांडी नेली ते सगळं कन्यादानातलं होतं. म्हणजे तिथलं प्रत्येक भांडं कन्यादानातलं आहे. प्रत्येकावर नाव आहे. त्याच्यामुळे पालघरची भांडी तशीच राहिली. आणि काही जी खराब टोपं वगैरे होती जर्मलची ती सगळी माईने दिली. आणि त्याच्या बदल्यात माईने तर सुंदर असं पितळेचं भांडं घेतलं. आल्यावर दाखवते. आता मी निघतो. माती झालंय जाम. पप्पांना गाडी चालवायला कंटाळा आलाय म्हणून मला घेऊन चालल्यात. नाही तर माझं काही एक काम नाहीये. आणि मला साडी नेसून गाडी चालवायला विशेष भारी वाटतं. गुड मॉर्निंग. आज दहिसरला जायचा विचार आहे संध्याकाळी. कारण की शुभम नाहीये. शुभमला आज काम आहे म्हणून तो दहिसरलाच थांबलाय. मग शुभम सांगतो की तुम्ही सगळेच संध्याकाळी या असं. सो बघू जर संध्याकाळी गेलो असतं मग लवकर निघून थोडा वेळ नावजाला पण जाऊ. थोडासा टाइमपास होईल आपल्याला भेटता येईल. गोवाड्याची भजी 100 रुपये. एवढं का भेटते मग? आपण नाश्ता केला. माझीच इच्छा झालेली की थोडीशी खाऊया. आज पप्पाने भरपूर घेतली. चला आता घरी जाऊ. हा ना तुमची झाली? हो आमची कधीच झाली. मागच्या गुरुवारीच जरी. असं का? आम्ही आलो घरी आणि ऑफिस टाइम बघताय किती सुंदर फुलं आहेत. आणि हे झाड एक माईने आणलंय इंडोर प्लांट आणि कुंडी पण. आणि दुसरं कोणतं हे तर अलामेंडा लावलाय. आणि हे कोणतं आहे मिनीचर गुलाब. काय मिनीचर गुलाब. मिनीचर गुलाब. मी ऐकलं कामिनी. आणि इकडे पण मस्त फुलं झाल्यात. आणि हे अलामेंडा जी लावल्यात ना इथे आत्याच्या इथे ही इथली कट केलेली इतकी छान आता ती फुलल्यात. म्हणजे हे नुसतं कट करून जरी असं टोचून ठेवलं तरी पण लगेच मस्त आणि छान होतं. आणि आता आमच्या कपड्यांची दोरी आता ही येत राहील. इग्नोर. माई काय काय करते. होय चालू आहे की नाही व्हिडिओ. चालेल. माईने किती भाडे केलंय. तुम्हाला किती सुंदर दिसते बघ. झुमणे होते. हा चालेल चालेल. हे कोणतं झाड आहे इथे जे ना तुळशी जवळ ते आहे हे. पण हे झाड हे घे. पाणी तुला सांगू हे घेऊन जाऊ. आपल्याकडे येल्लो ती आहे बघ. तेच ना आहे सुंदर दिसेल. ते ग्लास पण माई आपल्याकडे आहेत पण अशी नाही मिळत. आपल्याकडे छोटी आहे. असं किती भारी दिसतं.
पण हे नुसतं त्याच पण ते कोमेजला सारखं नाही असं. 4-5 दिवसांनी परत पाणी बदलायचं. कोण आलंय माझ्यासोबत? पण मॅचिंग. हे बघ माझं हे आणि तुझा ड्रेस ना. आणि हा माझा फेवरेट स्पॉट आहे, ही गल्ली. छान वाटतं दोन्ही साईडने अशी झाडं. आणि नव्याला मी हाक मारते कधीपासून, पण मॅडम कुठे आहेत काय माहिती. ते बघ भजी आणलंय बघ जा. ते हे ऑफिस टाइम पण राहू दे, हा कलर वेगळा आहे. एवढी मोठी भजी, मोठीवाली भजी आणले, घे खा. इतिने मग अशी खूप सुंदर एक गाणं म्हणजे पोयम सारखी सांगितली. स्कूलमध्ये तुझ्या शिकवली? ओके, सांग बरं. जब बारिश आती है तो फ्रॉगी आता है, रॉक रॉक करके वो घूमता रहता है, मिट्टी से निकल कर अर्थवर्म आता है, स्नेल भी धीरे धीरे चलती रहती है. ऍक्शन पण करायची. यहाँ पुढे काय? होल से निकल कर स्नेक आता है, क्रैब भी तेरा मेरा चलता रहता है, फ्रॉगी बोला बच्चों जैसा मेरा चाहता है. बोलो बोलो क्या है वो? क्या? मशरूम. ये व्हेरी नाइस. हाय फाय. ये प्लांट्सचे हे असतात बघ. म्हणजे त्या प्लांट्सचे हे बघ असतात ते. असे मोठे होतात ना ते. हा, म्हणजे ते ना त्यांचे हे मोठे होते म्हणून ते असे मोठे होते. स्टेम मोठी होते. हा बरोबर, खोड. आणि हे बाईचं नवीन भांड बघताय किती सुंदर आहे. आणि त्याच्यावर हे असं झाकण पण आहे. येस. आता मस्त माझी मटणाची भाजी बनवते. सीझन का आवडतो? तुला अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी तुला रेनी सीझन आवडतो, कारण की झाडं मोठी होतात. गुड गुड, मस्त ग. झाडांना वॉटर पण मिळतं. आणि तू पावसाळ्यात रस्त्यावर चालते कशी? आता तू कशी चालत आली रस्त्याने? म्हणजे लिटरली पाणी पण नव्हतं रस्त्यावर, खूप कमी असं म्हणजे साचलेलं, तरीही इथून उडी मारते तिथून उडी मारते अशीच चालत आली. शेण होतो. मॅडम ना आमच्या असं एकदम क्लीन रस्ता पाहिजे ना. तुला हा विंटर सीझन का आवडतो? विंटर सीझन. विंटर सीझन मध्ये दिवाळी येते, असं थंडी लागते म्हणून आवडतो. मज्जा. आणि काकू तुला? मला का आवडतो बरं, कारण की तेव्हा ना इतीच्या मम्मीचा, नऊ दीदीच्या मम्मीचा आणि काकूचा बर्थडे येतो. विंटर सीझन. आणि महिला? माईला का आवडतो? माईला विचार. कोणता सीझन हिव- आवडतो तुला? मला थंडी मस्त आवडते. हा, थंडी. विंटर सीझनच आवडतो माईला पण. हा. सगळ्यांना विंटरच आवडतो बाबू. तुझ्या सोन्याचा ग्लास आहे का ते सोन्याचं तोप? ओ, सोन्याचं तोप. माईचं सोन्याचं तोप. हे याचं झाकणचं. वाव. आणि माईचं सोन्याचा कप ग कुठे? सोन्याचा कप पण आहे माईकडे. आणि मी एअर फ्रायर मध्ये ना पापड ठेवलाय, होतो का बघायचंय. माई झाला फक्त जास्त वेळ. हा, माईला दाखवून ठेवायचंय. वा, सोन्याचा कप. सोन्याचा कोकणा माई सोन्याचं वापरते सगळी ती. आपण चांदीचं पण नाही अजून. हॅलो. आणि मस्त असं जेवण झालं आणि आता मी निघालोय दहिसरला जायला. अचानक प्लॅन बनला आणि सगळं काही पॅक करून आता जस्ट निघालं. आणि ही झाडं जी घेतलेली, बरीच झाडं आणि कमी पडतायत, तर माईने तिकडे वेली वगैरे पण रस्त्यावरच्या घ्यायला लावल्यात. आता घरी जाऊन बघू किती लावायची आणि किती जगतात ती. हॅलो, घे तुला खाऊ. आलूवड्या, भाजी रात्रीची सगळं आणलंय. रात्रीची भाजी म्हणजे तुला रात्री होईल ती भाजी, नाही तर सांगशील आम्ही रात्रीची आणली. हा, तेच सांगते. ही घेऊन जाऊ आपण. आम्ही आलोय घरी नावजाला. आम्ही झाडं घ्यायला. पाल येते म्हणून. हे बघा, वरतून असं थोडस करून आणि मग ते अखंड ना, मग त्याला असं डोळे वगैरे काढून ठेवायचे. म्हणजे त्याला बघून घाबरेल. हा, वा, जांभारी. उड्या मारून येते याच्यावर. फक्त आम्ही इकडे तिकडे झाडं घ्यायला फिरतोय बस. आणि हा गुलाब, तुम्ही जेव्हा कधी ह्या गुलाबाला बघितलं असेल व्हिडिओत, फुलं असतातच. त्याला असं गोल ब्ल्यू येतं, तेच गोकर्णच. ते गोकर्ण नाही,
दुसरं त्याला शेंगा येतात ते गोकर्ण, त्याला छोटी फुलं येतात ब्लू कलरची, ती लहान अशी आपले ह्याच्यासारखी ग, ती खेरडे फुलतात ना बरोबर बरोबर बरोबर. लूक देते मला. त्याला असं हे बघ एवढं असं गोल फुल येते. हा, बरोबर ना, त्याला असे वरती हे निघतात. हा, बरोबर. मूळ कुठे याचं? अगं बस झाली त्याला. झाली. डबे देऊ का आमच्या डब्यात बारके तुमचा उपयोग कुठं टाकला? कुठे गेली? आमच्या पोराने आम्हाला गुरुपौर्णिमेला पुष्पवृषा टाकले सर आणि भाषण केलं की आम्ही तुम्हाला भेट वस्तू दिली आणि आम्ही तुम्हाला जास्वंदीचं फूल का दिलं, तर जास्वंदीचं फूल हे देवाला वाहतात, गुरु आम्हाला देवासमान आहेत म्हणून आम्ही जास्वंदीचं फूल दिलं. भारी ना मग. तर आपल्या ह्याची पोरगी बाय बाय बाय. त्यानंतर आम्ही आलो ह्या ग्राहक पेठमध्ये. दहिसरलाच आपल्या घराच्या जवळच ही ग्राहक पेठ भरलेली. दोन समय ठेवायला. हे पॅक पाऊच टाळी पे टिश्यू द्यायचं, हे कोणाकोणाचे छोटे समय असतात म्हणून ते छोटे सगळी शुभचिन्ह आहेत. लांबण दिवा आहे, दिवा आहे, ओम आहे, तुळस आहे, अन्नपूर्णा आहे. असं ते सगळ्यांनी केलेलं पूजायचं. रेडीमेड काहीच नाही होतं. ये बॅक टू होम. हाय. स्टेन्सिल रांगोळी काढायला ते मी तुम्हाला नंतर दाखवते की मी ग्राहक मधून काय काय आणलंय. ग्राहक पेठ होती इथे दहिसरलाच आणि उद्या ते लोक शुभम काय ते वजिरा ना, तो वजिरा नाका तिकडे त्यांचं शिफ्ट होणार आहे उद्या. सो तिकडे अजून वेगळा स्टॉक येईल. सो खूप सुंदर काय काय होतं आणि मला अजून पण काय काय घ्यायचं आहे. सो मी नक्की जाणार आहे. पण ह्यांनी झाडं वगैरे सगळी आणली आणि इकडे लावलं आहे. आणि हे झाड बघताय किती सुंदर दिसतंय. आता वाढलं की खूप सुंदर दिसेल. आणि बाकी आता आम्ही फिक्स करू. ही सगळी माती वगैरे पण आम्ही आणले. अच्छा म्हणजे आपला हे रिव्हर व्ह्यूचा स्नेक प्लांट, तिकडे खायचं पान. हे काय ग? हे जास्वंद आणि शपथीची पानं पण. आणि त्याला कळा पण आहे ना लगेच फुल नाराज आहे. घर बदललंय त्याच्यामुळे तिकडे तुळस, इथे हे गोकर्ण, तिकडे माती लूज करायला लावले, तिकडे आपले देठ. हॉस्टेलमध्ये आल्यानंतर थोडस नाराज होतो ना माणूस, तसं ते नाराज कशी झाल्यात ती. 400 रुपये महिना याचे 500 रुपये याचे. नाही नाही कुंडीचे जास्त, झाडाचे कमी. हॅलो हाय. आणि काल व्हिडिओ एंड करायचा राहून गेलेला. आणि दुसरं म्हणजे की आम्ही ग्राहक पेठमध्ये गेलेलो आणि तिथून काय काय आणलं ते पण मी दाखवायचं विसरून गेली. कारण की रात्री अजून मी ऑनलाईन काहीतरी ऑर्डर केलंय सोफ्याच्या एक्झॅक्टली वरती भिंतीवर लावण्यासाठी. पण अजून ते थोडं डायसी आहे. शुभमचं असं चाललंय लावायचं नाही लावायचं. जेव्हा लावेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच. पण त्याआधी आम्ही ग्राहक पेठमधून काय काय आणलं तर पहिलं ते ह्या स्टेन्सिल्स आणल्यात. मी हे फर्स्ट टाइम घेतलंय काहीतरी. आपल्याकडे जनरली असतात ते जाळीवालं तसे आहेत, पण हे असं पहिल्यांदा घेतलंय जी दारासमोर अशी ठेवायची आणि त्याच्यामध्ये मग रंग भरायचे. हे भारी आहे ऍक्च्युली, मला आवडलं. लखनवी ना, लखनवी कुर्तीज आणि खूप सुंदर आहेत. मला कधीपासून घ्यायच्या होत्या आणि फायनली मग काल छान दिसलं आणि ते व्यवस्थित अल्टर करून पण देणार आहेत. सो मग मी ते आता घ्यायला चालले. ते तुम्हाला मी दाखवेनच, इथे कुठेतरी मी टाकेन आणल्यानंतर. आणि दुसरं मी काय आणलं तर ही नाचणीची चकली. एक काकू होत्या, त्या चकली असेल किंवा त्यांच्याकडून मी कोकम आगळ पण आणलं पाहिजे. इथे आल्यापासून कोकम आगळच आणलं नव्हतं. आणि ही चकली, त्यांच्याकडे केक होता खूप सुंदर चॉकलेटचा. आज जर ते असलं तर तो पण मी घेऊन येईन. पण खूप सुंदर आहे ही चकली, पण अतिशय सुंदर आहे, नाचणीची आहे. आणि बस बाकी बरंच काय काय होतं, म्हणजे हाताने बनवलेलं तोरण वगैरे. तोरण एक मला खूप आवडलेलं, पण काल आधी आणि माई थोड्या अशा बोलले नको मग राहू दे. पण आता मी चालले आणि
जर त्या काकू असतील तर मी ते तोरण पण घेऊन येणार आहे, कारण की मम्मी पण बोलली घेऊन ये असं, तिला आवडतं असं बरंच काय काय आणायला. सो तेच, बाकी काय व्हिडिओ कसं वाटलं मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि झाडं मस्त लावल्यात. आता एक पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन की कशी काय ग्रोथ आहे आणि कशी होत आहेत. अलावेंडाचा आमचा फुलला तर मग विचारूच नका, पण मज्जा येणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय.